दर्शन करण्यासाठी आलो. दर्शन कसं झालं? का हो म्हणजे काय झालं? नमस्कार. जय मल्हार, जय अहिल्या. मी शारदाताई पांढरे, राज्यपाल नियुक्ती मेंढपाळ विकास समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य. मी सांगली दौऱ्यावर असताना काल कोल्हापूरचं दर्शन घेतलं, आज पंढरपूरचं आणि आई तुळजाभवानी, महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याचं आज खूप योग मला लाभले आणि खूप छान वाटले आज म्हणजे आपल्या मातेचं दर्शन घेऊन. कारण जो मी मेंढपाळांसाठी काम करते, महाराष्ट्रामध्ये जड मेंढपाळ अन्याय होतात, मेंढपाळावर बरेच खोटे गुन्हे दाखल होतात आणि आज मी आई तुळजाभवानी चरणी तीच प्रार्थना केली, तेच साकडे घातलं की माझा जो महाराष्ट्रातला माझा मेंढपाळ बांधव आहे त्याच्यावर होणारे अन्याय कुठेतरी थांबाव. त्यासाठी मी आज मनोभावनाने आज आपल्या तुळजाभवानीचे दर्शन घेतले. धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून बघितला जातो. तिथल्या मेंढपाळांसाठी काही योजना नाही करूया ना. त्यामुळेच मी आता एक संघटना पण त्यासाठी केली आहे, श्री संत बाळूमामा मेंढपाळ संघटना. यासाठी काही मेंढपाळ एकत्र येऊन जे मेंढपाळांच्या योजना आहेत, मेंढपाळ होणारे लाभ आहेत ते मेंढपाळापर्यंत पोहोचत नाही. कारण हा मेंढपाळ समाज कसा असतो, अडाणी असतो, त्यांना शिक्षण नसतं. त्यामुळं आणि हे जे धाराशिव जिल्ह्यातलं तुम्ही बोललात, खरंच आहे. धाराशिव जिल्ह्यातून मला खूप मेंढपाळांचे फोन येतात, तिथं मेंढपाळ हल्ले पण खूप होतात. यासाठी नक्कीच मी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांसमोर हे धाराशिव जिल्ह्याच्या मेंढपाळांची व्यथा मांडणार. ते असं कुठं आपलं ऑफिस वगैरे काही धाराशिव जिल्ह्यात? जसं माझा मेंढपाळ फिरस्ती आहे तसं मी पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असंच फिरते आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये लवकरच माझं ऑफिस होईल. मी आज इथं तुळजाभवानी मंदिराच्या याच्यामध्ये परिसरामध्ये सांगते.